हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. साधारणपणे 1.5 ते 2 वर्षापूर्वी अच्छे दिनचा नारा देत केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं भाजपचं सरकार आलं. कधी नव्हे ते आघाड्यांचं राजकारण बाजूला सरून कोल्हापुरातील भारतातील जनतेनं संपूर्णपणे एकाच पक्षाच्या हाती सत्ता सोपवली. केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर त्याच्यानंतर मात्र अनेक वाद प्रवाद सुरू झाले, अनेक विषयांवरून चर्चा सुरू झाल्या. मोदी सरकारने जो काही अच्छे दिनचा घोषणा केली होती ती कितपत खरी आहे याच्याबद्दल आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवरती आज आमदार भाई जगताप कोल्हापुरात येत आहेत असं समजल्यानंतर आम्ही ठरवलं की आज आमदार भाई जगताप आणि भाजपाचे सुरेश हळवणकर यांना समोरासमोर आणायचं, कारण या एका महत्त्वाच्या विषयावरती या दोन्ही अभ्यासू नेत्यांची मतं मला जाणून घ्यायची आहेत. आणि त्यांच्या सोबत आहेत श्रीराम पवार, दैनिक सकाळचे मुख्य संपादक. भाई, तुम्ही कोल्हापुरात येणार म्हटल्यानंतर तुम्हाला बी न्यूजला बोलून तुमच्याबरोबर बोलणं हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि आनंदाचं असतंच. सुरेश हळवणकरांना पण आम्ही त्यासाठीच बोलवलं की जनतेच्या मनामध्ये ज्या काही शंका प्रश्न आहेत, काही विषय आहेत त्याच्याबद्दलच्या उत्तरं मिळत नाही आहे, या संदर्भात आज आपल्याला बोलायचं आहे. एका वाक्यात जर आपण आजच्या चर्चेचा विषय म्हटला तर तो असा असेल, अच्छे दिन भ्रम की वास्तव. मला सुरुवात करायची आहे हळवणकर साहेब तुमच्याकडनं. राज्यातील असेल किंवा केंद्रातील असेल, दोन्हीकडे भाजपाचं सरकार आता काम करते. राज्यामध्ये जवळपास 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष झालं, केंद्रामध्ये जवळपास 1.25 ते 2 वर्ष पूर्ण होत आली आहेत. या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या सरकारचं मूल्यमापन कसं करताय? एकदा खूप दिवसानंतर देशामध्ये आणि राज्यामध्ये एका पक्षाला एवढ्या जागा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मिळणं ही पहिली घटना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घडली. आणि या निमित्ताने आम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टीने देशभरातल्या लोकांच्या मध्ये देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र ही जोडी निश्चितपणाने चांगलं काम करेल असा आशावाद निर्माण झालेला होता. त्यानिमित्तानं गेल्या केंद्र सरकारची जवळजवळ 2 वर्ष आणि राज्यातली वर्ष 1.5 वर्ष ही कामगिरी उत्तम आहे. राज्यातली आणि देशातली जनता सुखी आणि समाधानी आहे. तुम्ही आता बोलताना म्हटलात आशावाद, म्हणजे आजही तो आशावादच मानायचा का? आशावाद किंवा वास्तव नाही? नाही, वास्तवात उतरण्यापर्यंत जी झाड लावलेल्या झाडाला काही फळं येत नाहीत, तर त्याच्यामध्ये जो कालावधी जायला पाहिजे आता फळं ती दिसायला लागलेली आहेत. भाई जगताप, तुम्हाला विचारतो मी. यांनी थोडक्यात सांगितलेलं आणि ते त्यांना बोलावं लागेलच, ते काही असं म्हणणार नाहीत. आता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आहात त्यामुळे तुम्हालाही बोलावं लागेलच. तुम्ही तुमची भूमिका मांडा. या सरकारचं मूल्यमापन तुम्ही कसं करताय? नाही, विरोधी पक्ष म्हणून मी आहेच, पण त्याच्यावर नागरिक म्हणून पहिलं मांडले. बर. असं आहे की एकतर त्यांचं म्हणणं आहे की प्रथमच असं एवढं यश कुठच्या पक्षाला मिळालं, त्याच्या पुढचं यश काँग्रेसला याच्या पूर्वी मिळालं होतं. 413 जागा. ते काँग्रेस सोडून म्हटलं मी एखाद्या पक्षाला. बाकी तो कोण राज्यावरच नव्हतं, त्यामुळे बाकी कोणाचा प्रश्नच येत नाही. 30 वर्षांना पहिल्यांदा. होय, त्याचं कारण असं आहे. होय, कारण त्या काळामध्ये ज्या वेळेला राजीवजींच्या काळामध्ये तो एक ऐतिहासिक भारताच्या जनतेने दिलेला तो निर्णय होता. महाराष्ट्रामध्ये 122 आहे ते, त्यामुळे 122 हा मोठा आकडा नाही, त्याच्याही पुढचे आकडे काँग्रेसचे अनेक वेळा आले. ही गोष्ट त्यांची मी मान्य करेन की सध्या देशामधला जो एकंदरीत सगळा हे आहे तो आघाडी सरकारांचा सध्या हे आहे. म्हणजे देशाच्या जनतेचा मूड म्हणा किंवा मॅन्डेट हे आघाडी सरकारांना मिळालं, हे खरं आहे. तुमचं जे बॉन्ड हे आहे, अच्छे दिन भ्रम की वास्तव, तर तो भ्रम आहे हे ते स्वतःच सांगतात आहेत. तुम्हाला आठवत असेल तर अमित शहा यांनी 2 महिन्यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं, अमित शहा किंवा त्यांचे तत्सम नेते आहेत, कारण त्या पत्रकार परिषदेमध्ये बरेच होते, अच्छे दिन कब आएंगे हे जेव्हा पत्रकारांनी विचारलं, त्यांनी सांगितलं ये चुनावी जुमला आहे. हे मी म्हटलं नाही, विरोधक म्हणून म्हणत नाही, एक नागरिक म्हणून जेव्हा
जे तिथे राज्यावर बसले ते जेव्हा असं म्हणतात की हे चुनावी जुमला आहे, तो भ्रम नाही म्हणायचा. बर मग काय म्हणायचं? कारण त्यांनीच सांगितलं की ऐसे चुनाव में तो चुनाव जुमले बहुत है. पण असं काँग्रेसकडनं पण झालंच की गरिबी हटाव ही जी घोषणा होती ही एक निवडणुकीपुरती असलेली घोषणा होती का मग? मला असं वाटतं की जर त्याचा आपण बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल. 15 ऑगस्ट 1947 31 कोटी जनता, आज 131 कोटी जनता. हा जो जेव्हा गरीब हटाव हा नारा दिला त्यावेळेला आपली गरिबी रेषेच्या खाली असलेली जनता, 72% असलेली जनता, आज ती जवळजवळ 28%वर आलेली आहे. त्याच्या आजूबाजूला आहे. मी गरिबी रेषेच्या खालचं म्हणतोय, दारिद्र्य रेषेखालचं. हो, दारिद्र्य रेषेखालचं बोलतोय मी. त्यामुळे हे सगळं जसं त्यांच्या एकमताशी सहमत आहे. ते जे म्हणाले की एक आज सांगितलं लगेच उगलं लगेच फळ आली असं होत नाही. पण ओव्हर द पिरियड जर आपण बघितलं तर सर्वसामान्याला, गरिबाच्या हाताला काम, त्याच्या आरोग्याचे प्रश्न काही प्रमाणामध्ये, त्याला शिक्षण, सर्व शिक्षा अभियान काय आहे, सगळ्या गरिबाचा मूल शिकलं पाहिजे, देशातले सगळे लोक शिकले पाहिजे, सर्व शिक्षा अभियान आलं. अगदीच शेवटचं म्हणायचं झालं तर आत्ताच्या UPA 2 मध्ये ज्या वेळेला आम्ही अन्न सुरक्षेचा निर्णय घेतला, म्हणजे गरिबाला शिक्षण मिळालं पाहिजे, गरिबाला काम हाताला मिळालं, मनरेगा, गरिबाला काम हाताला मिळालं पाहिजे, आणि गरिबाला जीवन सुद्धा एकही माणूस ह्या देशाचा उपाशी झोपता. आता त्याची व्याख्या काय करायची राजकीय, तो ज्याचा त्याचा राजकीय प्रश्न आहे. पण त्याच्याकडे मी येणाऱ्यानंतर तत्पूर्वी श्रीराम पवार मला तुम्हाला विचारायचंय की पत्रकार म्हणून तुम्ही मोदी सरकारच्या कामगिरीचं आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारीचं मूल्यमापन कसं कराल? एक तर मोदींचं सरकार विशेषतः खूप अपेक्षा घेऊन आलं आणि त्या अपेक्षा त्यांनी स्वतःहून उंचावून ठेवल्या होत्या. आणि इतक्या मोठ्या अपेक्षा ठेवल्यानंतर आणि प्रत्येक घटकाला असं वाटायला लागलं की आता मोदी सत्तेवर आले की माझं सगळं फुटणार आहे. हे अगदी 15 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होतील, इथं पासून ते अनेक गोष्टी आहेत. त्याची चर्चा केली तर आपल्याला तासन-तास करता येईल. आणि सरकार चालवणं हे आणि विरोधी पक्षात असणं या दोन्हीमधलं अंतर आहेच. असं म्हणतात की प्रचार करणं ही कविता आहे आणि राज्य कारभार करणं हा राडा आहे, पोएट अँड प्रोज. तर ते आता भाजपला जाणवायला लागले, राज्यात काय किंवा देशात काय. आणि तो त्यामुळं भ्रमण्यास काही प्रमाणात जो दिसायला लागला आहे तो त्यातून आहे. ज्या प्रकारची आश्वासनं दिली ही आश्वासनं खरंच व्यवहारी होती का? हे परदेशातला काळा पैसा पळत आणणं हे व्यवहारी आश्वासन नव्हतं. म्हणजे ते काँग्रेसलाही माहिती आहे, भाजपलाही माहिती आहे, पण आश्वासन दिलं. मग आता त्याच्यावर काहीतरी मार्ग काढणं, काही कायदेशीर तरतुदी करणं आणि फक्त टाइमपास करणं, ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. कारण आपल्या तुमचं असं म्हणणं की त्याच्यावरती काही प्रयत्न पण झाले नाहीत? प्रयत्न जे झाले ते पूर्वी पण चालू होते, काँग्रेसही करत होतं, त्याचंच एक्सटेन्शन चालू आहे. याच्यामध्ये भाजपला यश जर कशात आलं असेल मागच्या 20 महिन्यामध्ये तर मागचं सरकार अतिशय करप्ट होतं असं परसेप्शन होतं. या सरकार भ्रष्टाचारानं बुजबुजाट झालेलं आहे. त्या तुलनेत वरिष्ठ लेवलचं करप्शन ज्याला म्हणता येईल की टॉप लेवलचं करप्शन, असे कुठलं मोठा घोटाळा व्हायला नाही किंवा असं परसेप्शन नाही की मोदी सरकार भ्रष्ट आहे किंवा देवेंद्र फडणवीस सरकार भ्ष्ट आहे, असं परसेप्शन नाही. हे यश आहे. परसेप्शन म्हणतो भाई, तुम्ही हसताय कारण भाई मी फर्स्ट परसेप्शन म्हणतोय, पार्ट ऑफ परसेप्शन. म्हणजे तुम्ही दुसऱ्या बाजूला सामान्य माणूस जेव्हा तलाट्याकडे जातो किंवा कलेक्टर ऑफिसकडे जातो, RTOकडे जातो, तेव्हा तिथं भ्रष्टाचारामध्ये काहीही भर पडलेला नाही. हे जे भ्रष्टाचाराच्या 2 पातळ्या आहेत की ज्याचा खूप मोठा गाजावाजा मीडियात होतो, याच्यात होतो, तो कुठे झालेला नाही. पण हे सामान्य माणसाला जे भ्रष्टाचार सतावतो तो आहेच. शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या उत्पादन खर्चाच्या 1.5 किंमत मिळेल. आता परिस्थिती काय आहे तर तेवढा 1.5 तर सोडाच, मागचं सरकार ज्या प्रमाणात वाढवत होतं किमान हमी भाव तेवढ्या प्रमाणात वाढत नाहीत. आणि वाढत का नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे, पण बोलत कोण का नाही तर WTOशी तुम्ही ज्या पद्धतीच्या वाटाघाटी केलेल्या आहेत, सरकार कुणाचंही असलं तर फार काही करू शकत नाही. पण तुम्ही अशी पोझिशन घेऊन आला की मी इतका खमकी आहे की मी अमेरिकेला वाकवेन, मी पाकिस्तानला वाकवेन, मी धमकीला वाकवेन. प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही ना. कारण परिस्थिती अशी आहे की तुम्ही किती कणखर असला तर जग तुमच्याकडं तसंच बघत असतं. अतिशय महत्वाचा मुद्दा होता की या सरकारनं स्वतःविषयीच्या अपेक्षा जास्त वाढवून ठेवल्या होत्या आणि त्यामुळे अपेक्षाभंग हा जास्ती मोठ्या प्रमाणात दिसतोय. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपण सगळे मीडियामधले लोक आहात आणि आपलं काम आहे की एखादी गोष्ट आहे त्याला हॅमर करणं आणि ते आणणं. आमच्या बाबतीतही आणलं. तुम्ही एक शब्द वापरला परसेप्शन. म्हणजे ह्या जगामधला हा कोलगेट हा असा एक घोटाळा असा लोकांसमोर आणण्यात आला
की त्याचे आकडेही वाचता येत नव्हते, त्याचे आकडे मलाही वाचता येत म्हणजे तेवढा मी हुशार नाही कदाचित. जे घडलं नाही ते असं ॲज्युम करून की हे असं झालं असतं, असं झालं असतं, असं झालं असतं, तर एवढं झालं असतं, असा तो घोटाळा जगातला. एक्सेप्ट 7 खाणींचं जे हे झालं होतं, आवंटन जे झालं होतं, म्हणजे त्याचं जे लिलाव झाला होता, त्याही नंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यातनं ते ताब्यात घेण्यात आलं. परसेप्शन म्हटलात म्हणून मी म्हटलं. आता त्याला परसेप्शन कसं म्हणता येईल मला सांगा. चिकी घोटाळ्यामध्ये 272 कोटी रुपयाचा घोटाळा 13 फेब्रुवारीला एकाच दिवशी सगळे हे केले गेले, त्याला घोटाळा तुम्ही नाही म्हणणार. नाही, त्याचं जे काय सत्य येईलच म्हणजे जसं तुम्ही नाही, सत्य कोलगेट येईल हा म्हटलात, गोष्ट किंवा वेगळं. 2G नाही, 3G नाही, स्पेक्ट्रमचा घोटाळा आहे. नाही एक मिनिट. भाई, चुकलं होतं एवढं नक्की. असं नाही आहे की झालेला आहे. 2Gचं आपण जे म्हणताय, नाही 2G हे असेल, जास्त राष्ट्रकुल महत्त्वाचं स्पर्धा आहे. असेल, आणि हे जनतेला कोलगेट जाणवं असेल. नाही. 2Gचा जो घोटाळा आहे, नाही तुम्हालाच मदत करतो, तुम्हाला जास्त चांगलं बोलता येईल. 2G मध्ये असं कधीही कुणी म्हटलं नाही की त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाला नाही, आणि त्याचा भोगलेला आहे, त्याच्यामध्ये मंत्री गेलाय. इथे यांचे राजनाथ सिंह सांगतात हमारे सरकार में एक मंत्री के ऊपर कार्रवाई नहीं होती, हमारे सरकार में ये सब चलता नाही, भाजपा में चलता नाही. हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. आहे. आणि कुठच्या ह्याच्यात म्हणजे तुमची केंद्रीय मधलं तुम्ही म्हणताय केंद्रामध्ये भ्रष्टाचार झाले नाहीत. नाही, मग त्याच्याबद्दल एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही का नाही त्याच्यावरती रान उठवलं? नाही म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही केंद्रीय पातळीवरती आणि राज्य पातळीवरती विरोधी पक्ष म्हणून कमी पडताय का मग? नाही असा एक परसेप्शन असू शकतं. नाही, परसेप्शन नाही, नाही, त्याचं perception वास्तव देत नव्हते मी. नाही, जर तुमचा असा दावा आहे की हे एवढे मोठे घोटाळे झाले, तर तुम्ही त्याच्याबद्दल का नाही ठामपणे उतरलात मग? मला असं वाटतं की याच्यापूर्वी ज्या वेळेला अशा प्रकारच्या घोटाळे तुम्ही म्हणजे असतील, भाई भ्रष्टाचार- भाई नाही, नाही, जगताप नव्हे, नाही, मला कळतंय. काँग्रेस. मला तेवढं तर कळतंय. कारण तुम्ही उतरताच. मी रस्त्यावरच असतो. माझं सरकार असताना सुद्धा कामगारांच्या विरोधात मी लगेच रस्त्यावर आलेलो आहे. पण ह्याच्यातला हा गंभीर विषय आहे की याच्यामध्ये तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीला न्याय देऊ शकता ज्या वेळेला तुमच्याकडे काही नैतिकता असेल. नैतिकतेच्या आधारावर या राज्यामधल्या 2 मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. नुसते अशोक चव्हाण जे काय असेल ते यांना विसरलात वाटतं, बहुतेक अंतुलेना विसरलेले दिसताय तुम्ही, की एक आरोप झाला तरी पायउतार झाले. आरोप झाला आणि पायउतार झाले. नाही, तशी परिस्थिती तयार करावी नाही, लागली. हो. तशी परिस्थिती तयार करावी लागली. नाही काही असो, केंद्रामध्ये 7 मंत्री नाही, आदर्श त्यांचे राजीनामे घेण्यात घोटाळ्याबद्दल आले. आदर्श घोटाळ्याबद्दल किती त्याच्याबद्दल चर्चा झाली, त्याच्यावरती किती आक्षेप नोंदवले, त्यातलं सत्य जेव्हा बाहेर यायला लागलं तेव्हा त्याच्यानंतर ते पायउतार झाले. नाही ना. म्हणजे असं आपण म्हणू शकत कमालच नाही. आहे. असं आपण म्हणू शकत नाही की एखाद्या विषयावरती आरोप झाले आणि लगेच पायउतार झाले. येस आदर्शमध्ये आदर्शचा आज ती केस अजूनही चालू आहे. ती केस चालू आहे, पण ते पायउतार नाही, तिसऱ्या दिवशी झाले. गुन्हा दाखल झाला होता नाही त्यावेळेला आदर्शच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये आणि बाहेर जेव्हा मीडियाने ह्या गोष्टीचा हे केल्याबरोबर तात्काळ महिलांचा राजीनामा मागवण्यात आला हो, आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या प्रक्रिया झाल्या. मग ती जागा आणि आता आपण आदर्श बोलतोय म्हणून कुठच्या आधारावर देवेंद्र फडणवीस आरोप करत होते, कुठच्या आधारावर मुंडे आरोप करत होते, कुठच्या आधारावर एकनाथ खडसे आरोप करत होते की ती जागा यांच्या सैनिकांच्या विडोची आहे. हो. त्याचा पाटील समितीने निर्णय दिला की ती नाही. कशावर आधार करत होते की ही जागा राज्य सरकारची नाही, ती आहे. हे पाटील समितीने दिला की अहवाल. आता कठीणच काम आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याला जर पिंजऱ्यामध्ये ठेवलं म्हणजे तो अगदी हेच आहे असं काय समजण्याचं तुमचं कारण म्हणणं असं आहे नाही. की तरी काँग्रेसनं नैतिकता सुद्धा दाखवून त्यावेळेला दाखवली. immediately आणि इथेच पायउतार नव्हे, केलं. महाराष्ट्र राज्यातच नव्हे, देशामध्ये आणि इतर राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला आमच्या मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आलेले आहेत. ठीक आहे, आपण मूळ ते घ्यायला काय विषयाकडे नव्हतं. हळवंकर साहेब मी तुम्हाला विचारणार ते आहे. घ्यायला काय नव्हतं काय ते. नाही मग ही कारणं नाहीत. म्हणजे आता हे तर कमालच झाली. म्हणजे आपल्यासारखे नाही, पत्रकार जर त्यांचं- असं म्हणायला लागले. नाही, काय नाही, होतं की नाही? त्याचं कारण वेगळं होतं. नाही, मला माहित नाही. आदर्श हे फक्त पुढं नाव होतं. नाही मला माहित नाही. अच्छा ठीक आहे. मी फक्त त्याच्यातला भ्रष्टाचार हा जो काही विषय ज्याच्या आधारावर यांनी सगळं रान काय होतं पेटवलं भाई, तुम्ही अख्ख्या आता जे देशामध्ये. म्हटलात ना की तुम्हाला कारण मागचं माहित नाही, पण खरं कारण काय आहे हे जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत आपण नैतिकतेचा आधार देऊ शकत नाही. नाही म्हणजे नाही, आपण- भाई हो, भाई हो, भाई हो, म्हणलं नाही, त्या नाही, एका नाही, गोष्टीची मला वाटतं की आपण हे करायला पाहिजे की काँग्रेसमध्ये निदान दबाव आल्यानंतर, निदान टीका झाल्यानंतर काहीतरी कारवाईची भूमिका घेतली. नाही कितीतरी या भाजपच्या काळामध्ये गेल्या 20 छे. महिन्यामध्ये हे अनेक
सखोल दर्शनी पुरावे आल्यानंतर सुद्धा अगदी दिग्विजय सिंहाचा असेल, वसुंधरा राजेंचा असेल, त्याच्यावर ऍक्शन तर झालीच नाही, पण ते म्हणतात तसं व्यापम केवढा मोठा घोटाळा आहे. पण आज सांगितलं की आमच्या राज्यात कधी देशाचे मंत्री काढून पंतप्रधान टाकू. सांगतात की काय सांगणार व्यापामध्ये तुम्ही? नाही. व्यापम काय आहे? म्हणजे एकीकडे भाजपाला हा साधन शुचिता, आणखीन तत्वनिष्ठ, विचारनिष्ठ असा पक्ष म्हणून कधी काही ओळखलं जायचं, पण त्याच भाजपाबद्दल आता असं म्हणणं आहे की नैतिकता सोडून हा पक्ष काम करतोय. एक तर मगाशी ज्यावेळा संपादकांनी सांगितलं की एक देशामध्ये असं एक चित्र निर्माण झालं होतं की रोज टी व्ही चॅनल, मीडिया, जनतेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराशिवाय कुठलीही बातमी येत नव्हती. वस्तुस्थिती आहे. आता 2G असेल, कोळशाच्या खाणीमध्ये असेल, आकडे असे होते की कॉम्प्युटरच्या डिजिटलमध्ये सुद्धा लिहिता येत नव्हते, असे होते. आता हे म्हणतात की हे आरोप नुसता वातावरण खोटं होतं, चुकीचं होतं, असं नाही आहे ना. देशात मोदी आल्यानंतर फक्त 7 खाणींचा लिलाव झाला आणि त्याच्यामध्ये 700 ते 800 लाख कोटी रुपये हे केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाले. म्हणजे 1,75,000 कोटी रुपये तुम्ही कोळशाच्या खाणीच्या घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार करता, जे आकडे सामान्य माणसाच्या साहेब, माझ्या ज्ञानामध्ये भर टाकाल का जरा? आपण अभ्यास नाही, मी त्याच्यासाठी नाही, मी सांगतो ना, ह्याच्यामध्ये फक्त 7 ते 8 लाख कोटीचं उत्पन्न केवळ 30 ते 32 कोळशाच्या खाणीमधनं सरकारमध्ये आता जमा झालं. मी फक्त 32 खाणींचा लिलाव झाला. नाही, मी फक्त उदाहरण दिलं. यांनी काय सांगितलं की, आणि दुसरं की आपल्या सरकारचा भ्रष्टाचारामध्ये, एकच मिनिट हा, भ्रष्टाचारामध्ये 94वा क्रमांक होता, आज क्रमांक 85वा आलाय. म्हणजे भ्रष्टाचारामध्ये आपण आपली थोडी सुधारणा झाली असं तुमचं म्हणणं आहे. झाली. म्हणजे दुसरं सांगतो ना भ्रष्टाचार चालू आहे की नाही, ऐका ना, भ्रष्टाचाराचा एकही आरोप केंद्र सरकारवर आतापर्यंत झालेला नाही. ठीक आहे, राज्यामध्ये यांनी चिक्की घोटाळ्याचं प्रकरण काढलं, कुठं डिग्रीचं प्रकरण काढलं, असं छोटे मोठे प्रकरणं काढले हो. 1,75,000 कोटी कुठं आणि 232 कोटी कुठे, ते सुद्धा प्रकरण कुठे सिद्ध झालं नाही. त्यांनी बराचसा कावळा केला त्या मी ठिकाणी. फक्त एक करेक्ट करतो की ती जी फिगर आहे 7 लाख कोटी वगैरे हे सांगितलं जाते काय आहे, पण ती मिळणार कधी 30 वर्षानंतर टप्प्याटप्प्याने मिळणार. झालं तर आता सांगतो ना मी, आता ऍक्च्युअल सांगतो, ऍक्च्युअल 3300 कोटी रुपये फक्त मिळाले ऍक्च्युअल. आणि ही RTI खाली केंद्र सरकारने दिलेली माहिती आहे. त्यांची दिलेली त्यात म्हणजे काही हळवकर साहेबांना माहिती असं म्हणायचं असेल की किमान आणि दुसरं सरकारी सांगतो मी. तिजोरीमध्ये काही ना काही रक्कम दुसरं जमा झाली. द्यायला सुरू काँग्रेसच्या झाली. कालावधीमध्ये मुळात- ती रक्कम मिळायच्या ऐवजी ती परस्पर बाहेर जात होती. मुळात असं आहे की एकतर त्या यांचं खाणींचं हे जे आहे लिलाव, त्या ह्याच्यामध्ये काही सदोषता होती, ती कोर्टाने सुद्धा त्याच्यावर केलेलं आहे, होतीच. परंतु त्यांचे लिलाव झालेच नाहीत. अँटिसिपेट केलं गेलं की ह्या खाणीतनं एवढा कोळसा निघेल आणि मग सरकारचा एवढा रेट, असा तो आकडा आहे. त्यामुळे तसं सिद्ध झाला ना भाई, 32 खाणीतनं सिद्ध झाला ना ते. हा आकडा सुद्धा 7 लाख लिलाव कोटी आहे. झाल्यानंतर Anticipation वर अवलंबून आहे. आणि काय झालं माहितीये का साहेब, जरा माफ करा, सिद्ध अजून काहीच झालेलं नाही. त्याचं कारण पैसेच तिजोरीमध्ये यायला सुरू झाले बाई. त्यांचं म्हणणं आहे की आता किमान त्याचे पैसे यायला सुरुवात झाली. प्रॉब्लेम यांचा असा आहे, ह्यांना खोटं बोलायचं असतं, रेटून बोलायचं असतं, ज्याची शिकवण यांना दिली जाते, तो त्यांचा रोल ते अदा करतात आहेत. मी राजकारण सोडून देईन, फार जबाबदारीने सांगतोय, राजकारण मी सोडून देईन, हे जे सांगतात आहेत ना, ते त्यांनी सगळं असं असं झालेलं त्यांनी पुरावे द्यावेत. उलट आम्ही पुरावे दिलेत. उलट आहे, केंद्र सरकारवर आरोप झाले नाही भ्रष्टाचाराचे. सांगा ना कोणता आरोप झाला? का 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 यांना सांगायला लागलं? वसुंधरा नाही, राजे मी भाईना 1 मिनिट थांबवतो. भाई म्हणले की मी राजकारण सोडेल. मी 32 खाणीमधनं 7 ते 8 लाख कोटी रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये गोळा व्हायला सुरुवात झाली, त्याचं वाटप झालं आणि ते भरणं मॅन्डेटरी आहे, ज्यांनी घेतली त्याला. हा जर मी पुरावा तुम्हाला पूर्वी होतं, पूर्वी नाही ना. नाही, बाइंडिंग पूर्वी होतं, बाइंडिंग आताही आहे, फक्त देण्याची जी काय पद्धत जरा होती ती माहिती- पूर्णपणे माहिती चुकीची होती. घेतली. नाही, आपण एक काम आणि करू. त्याच्यावर आक्षेप मला वाटतं घेण्याचा की आपण जरा हा जो काही माहिती कोळसा घेतली तर घोटाळा आहे की बरोबर. नाही, त्या कोळसा कोळसा घोटाळ्याकडनं जाऊ आपण द्या. बाहेर येऊ आणि आपण कारण ते मुख्य काळच आहे, common- ते सगळं काळच आपण निघतं मुख्य त्याच्यातनं. माणसाच्या, कॉमन नागरिकांच्या दृष्टीने त्यांना जे प्रश्न आहेत, Yes, yes, म्हणजे yes. अच्छे दिन हे जे काही खरोखर आपण म्हणतो की स्वप्न होतं, गाजर हा, होतं, या की प्रत्यक्षामध्ये काय झालं गेल्या 1.5 वर्षामध्ये मोदी सरकारने त्या संदर्भामध्ये काय काय केलं? या मुद्द्यावरच मी सांगेन की अच्छे दिन भाईंनी सांगितलं की अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आहेत. त्यांनी सांगितलं की हा जुमला आहे, चुनावी जुमला. तुम्ही त्याला काउंटर लगेच विचारलं की तुम्ही सुद्धा गरिबी हटाव हा नारा दिलेला होता.
बाईंनी सांगितलं की गरिबी हटलेली आहे, की 71% आपण 28% आलो. खरं आहे, देशामध्ये प्रगती केलीच नाही असं नाही. त्यावेळी इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिल्यानंतर देश इंदिरा गांधींच्या मागे सगळी गरीब जनता उभी राहिली, खरोखर आमची गरिबी हटेल. मोदींनी सांगितलं की जे 60 वर्षात घडलं नाही ते मी 60 महिन्यामध्ये करेन आणि तुम्हाला मुख्य प्रवाहात आणेन, तुमच्या जीवनामध्ये अच्छे पण हळवणकर साहेब, तुम्हाला थांबवतो एक मिनिट, की तुम्हाला असं वाटतं का की 60 वर्षात जे जमलं नाही ते 60 महिन्यात खरोखर करणं शक्य असतं? सुरुवात झाली ना. त्याचं एकच उदाहरण देतो मी, की नॅशनलिस्ट बँका इंदिरा गांधींनी केल्या, ही राष्ट्रीयकरण केलं. राष्ट्रीयकरण. सामान्य माणसाला त्या बँकेमध्ये जायला एंट्री नव्हती. माझ्यासारख्या माणसाला 15 वर्षे नॅशनलिस्ट बँकेचं अकाउंट काढता आलं नाही, कारण तिथं 10,000 रुपये ठेवायला लागायचे, बॅलन्स शीट असायला लागायची, पत असायला लागायची. एक नॅशनलिस्ट बँक म्हणायचं आणि सामान्य माणसाला ते बँकेपर्यंत यायला द्यायचं नाही. आणि देशातली 70 कोटीच्या वर जनता ही आर्थिक उन्नतीपासून किंवा बँकांच्या कुठल्याही रचनेपासून ही बाजूला राहिली गेली. मोदींनी सगळ्यात पहिलं काम जर काय केलं असेल चांगलं, ही जनधन योजनेतनं 20,47,00,000 अकाउंट उघडली बरं, फ्री. आज नॅशनलिस्ट बँकेमध्ये त्याचं अकाउंट्स असल्यामुळे त्याला सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ मिळतो. आता मुद्रा योजना आली. मुद्रा योजनेमध्ये सामान्य माणसांनी साधारणतः 2,26,00,000 कोटी लोकांनी मुद्रामधनं फायनान्स मिळवलं आहे. माझ्या एका इचलकरंजी मतदारसंघामध्ये मी 4,000 लोकांचे अर्ज केले, त्यातले 3,500 लोकांना 50,000 रुपये मी मिळवून दिलेले आहेत. आणि ही जनता कुठली आहे की सगळ्यात जे काँग्रेसवाले सातत्यानं मुस्लिम, दलित, ओबीसी, गरीब माणसांचा जो विचार करतात ना, मुस्लिम समाजामध्ये शिक्षण नसल्यामुळं त्याच्या हातामध्ये स्किल आहे. तो रस्त्याच्या गाड्याला स्टोर रिपेरी करेल, टायर पंक्चरचं दुकान काढेल, भाजीपाला विकेल. अशा माणसाला जे भांडवल 50,000 रुपयाचं आवश्यक होतं ते मोदींनी निर्माण केलं. हर हात में स्किल, हर हात में हुनर, त्या हाताला काम देण्याचं काम मोदींनी केलं आणि 2,26,00,000 लोकांनी त्याचा फायदा घेतला. आणि भाई तुम्हाला मी विचारणार आहे की अशा अनेक योजना ते सांगतीलही, त्याच्यामध्ये जनधन आहे, तशी आता मध्ये पेन्शन योजना असेल, अनेक काही सांगू शकतील, किंवा आता जो इन्शुरन्स आहे नाही, मला तुम्हाला तेच विचारायचं की त्याच्या पुढे सुद्धा विचारायचं मला की मुळात मोदींनी ज्या काही योजना मांडलेल्या आहेत त्या योजना कितपत पूर्णत्वास जातील हा पुढचा भाग आहे. पण त्या योजनांचं तुम्ही स्वागत तरी करता का? नाही, कसं आहे की किंवा त्या योजना खरोखर जनकल्याणकारी आहेत हे ते मान्य करता का? असं आहे की मी तुम्हाला एक साधं सध्या क्रिकेटचं चाललंय म्हणून सांगतो. एक टीमवर्क असतं आणि एक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असतो. सचिन तेंडुलकरने जेव्हा 50 सेंचुरी लावल्या त्या सचिन तेंडुलकरच्या सेंचुरीज होत्या, बरोबर आहे. पण जेव्हा भारत जिंकतो तेव्हा भारत हे होतो. यांनी आमच्या सेंचुऱ्या त्यांच्या नावावर करू नयेत. एखाद्या पॅकेजिंगचा व्यवसाय जो ते चांगल्या प्रकारे करतात. यातल्या बऱ्याचशा योजना काँग्रेस सरकारच्या काळात होत्या. इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि गरिबांना तिथपर्यंत नेता आलं नाही. गरिबी हटाव सांगितली पण गरीब हटले. मला मोठीच माणसं तिथे गेली. तुमचं थांबलं तुम्ही बोलतो. बोला. असं आहे की याच्यामध्ये त्या आता जनधन हे नाव बदली झालं हो. त्याच्या अगोदरी अशा प्रकारे झिरो याचे अनेक खाती उघडली होती की त्याचं कारण केंद्राने जेव्हा निर्णय घेतला UPS सेकंडने की तुम्हाला जो हा मिळणार आहे ज्या सबसिडीज ह्या डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जाव्यात आणि ते सुरू झालं. म्हणजे हे काही नवीन नाही. पण आता ह्यांचं कसं राहतं माहितीये, मेरी शर्ट तुमसे तुम्हारी शर्ट से कैसे उजली है, हा जो काय त्यांचा जो प्रकार चाललाय तो ह्या देशाच्या जनतेला दिशाभूल करणार आहे. मी त्यांच्या एका गोष्टीशी मी मान्य करेन. आपण सगळी चर्चा करू ते राष्ट्रीयकरण वगैरे, आता सध्या नका बोलू आपण, त्याचं न बोललेलं बरं. तुम्ही पुढच्या वेळेला बोला माहिती घेऊन, जास्त चांगलं राहील. माझं म्हणणं असं आहे की त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे की बाबा 60 महिन्याचं मॅन्डेट दिलं होतं आणि ते खरं आहे. देशाच्या जनतेने त्यांना 5 वर्षाचं मॅन्डेट दिलेलं आहे. परंतु 2 वर्ष होत आली, 22 महिने झाले. 4 महिन्यामध्ये आता त्यांना 2 वर्ष होतील. पुढच्या 3 वर्षाचा तो रोडमॅप जो असतो तो कुठं दिसतोय तो मला सांगा. ठराविक व्यापाऱ्यांना सोडलं, ठराविक यांना जर सोडलं तर या देशामध्ये, या राज्यामध्ये घडलेलं नाही. दिवाळीच्या पूर्वी तुम्ही वल्गना करताय. सर्वसामान्याच्या ह्याच्यातला प्रश्न आहे तो तूर डाळचा. आणि त्याच्या अगोदर यांनी काय स्मार्टली केलं, त्यांनी जे साठा जो त्याचा असतो तो मोकळा केला. त्यांनी कसा करता येतो, कधीच असं घडलं नाही. एक अध्यादेश काढला आणि
साठेबाजांना बाजार मोकळा करून दिला, कार्टेल केलं त्यांनी, आणि त्यांनी 86 लाख मेट्रिक टन 87 लाख मेट्रिक टन डाळ स्टोअर करून ठेवली आणि जी सरकारने जप्त केली. आणि काय झालं तुम्ही आम्ही आजही भोगतोय. मला चांगलं आठवतंय 70 रुपये किलो डाळ झाली होती त्यावेळेला, ती महागच झाली होती आमच्या काळामध्ये. हे सगळे रस्त्यावर आले होते. आज 230 रुपये आहे. यांनी 100 रुपये डाळीची पाकिटं वाटली स्वतःच्याच कार्यकर्त्यांना, फोटो काढून घेतले, तुम्ही मीडियानेही दाखवलं. यांच्या स्पर्धेमध्ये लगेच ते उतरले, यांचे मित्र, त्यांनीही ती पाकिटं वाटली. तुमच्यानी माझ्या पदरामध्ये, गरिबाच्या पदरामध्ये अजूनही डाळ 100 रुपयाला आहे. पण मग तुम्ही रस्त्यावर का उतरत नाही? का तुम्हाला सवय नाही रस्त्यावर उतरण्याची? नाही, हे तुम्ही म्हणू शकता. इतके वर्ष तुम्ही सत्तेत असल्यामुळे तुम्हाला अजून रस्त्यावरती उतरण्याची सवय नाही. मी फक्त एवढं सांगतो की त्या काळामध्ये, त्या पिरियडमध्ये राज्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये, सगळ्या तालुक्यांमध्ये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही हे काढलं. मी स्वतः नेतृत्व केलं नाशिकचं. पण त्यातली काँग्रेसची आंदोलनं, त्याची तीव्रता काय होती, त्याची व्याप्ती काय होती, आमच्या आंदोलनाचं याच्याबद्दल काय आता करायचं? नव्यानं बोलायला नको. तुम्ही नोंदच घेत नाही, काँग्रेसला सवय पत्रकार झाली आहे, नोंदच आंदोलन घेत करण्याची. नाही. ते काँग्रेसची भाजप सवय शिवसेनेला, संपलेली आहे. राधा शिवसेनेला सवय होती. मला दुसऱ्या मुद्द्याकडे यायचंय. मग अशी तुम्ही क्रिकेटचा शब्द वापरला होतात म्हणून म्हणतो की त्याची उलटी बाजू आपण जर म्हटली की यांना एवढं मोठं यश 22 महिन्यापूर्वी जनतेनं दिलं, पूर्ण भारतातील जनतेनं एक हाती सत्ता सोपवली. अगदी अगदी. त्याचं कारण असं होतं का, म्हणजे काँग्रेसला एवढा व्हाईट वॉश का झाला, की काँग्रेसला लोक कंटाळली होती म्हणून, किंवा त्या भ्रष्टाचाराला कंटाळली होती? हे तुम्ही मान्य करता का, कबूल करता का तुम्ही? नाही ना, त्यांनी पवारजी म्हणाले एक परसेप्शन जे तयार केलं गेलं देशभरामध्ये आणि लोकांना ते खरं वाटलं. आणि स्वाभाविक आहे, अलीकडे काय झालंय, तुम्ही नाही म्हणजे काँग्रेस कधीच अच्छे दिन देऊ शकत नाही म्हणून दुसरा पर्याय निवडायचा असं जनतेने ठरवलं का? नाही, असं आहे की मुळात अच्छे दिन काय हे ना जनतेला कळले, ना घोषणा करणाऱ्यांना कळले. म्हणजे अच्छे दिन अमुक 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 असं काही कोणी सांगितलं नाही. बरोबर आहे. गरिबी हटावचा नारा जेव्हा लागला त्यावेळेला गरिबाला शिक्षण हे झालं पाहिजे, खुलं झालं पाहिजे, गरिबाला काम करण्याचा अधिकार खुला झाला पाहिजे, गरिबाला या सगळ्या गोष्टींचं हे खुलं झालं पाहिजे, गरिबाला बँकिंगचं खुलं झालं पाहिजे, हे सगळं सांगितलं गेलं आणि ते केलं गेलं. आता अच्छे दिनाच्या बाबतीमध्ये किंवा आपण जे म्हणताय त्या ह्याच्या बाबतीमध्ये गरिबाला सांगितलंच गेलं नाही की अच्छे दिन म्हणजे काय, आणि म्हणून आमचा त्याला आक्षेप आहे. उलट जर आपण गेल्या 22 महिन्यामध्ये राज्यातली स्थिती आणि देशातली स्थिती बघितली तर महागाईचा जो आगडोम झालाय आणि ह्याच्यावर की आमच्या काळामध्ये याचे पेट्रोलचे आणि तेलाचे भाव इतके $130, आज $28 आहे आणि सातत्याने कमी होत आले. म्हणजे गेली 20-22 महिने जर आपण पाहिलं तर त्यांना परमेश्वराचा हात आहे आणि तो तसा राहावा. देशाच्या तिजोरीमधला पैसा वाचत असेल आणि तो असेल तो आम्हाला त्याचा आनंद आहे. पण तो गरिबांना हे करा ना, त्याचा बेनिफिट गरिबांना मिळाला पाहिजे. का सांगतो, तेवढ्या प्रमाणामध्ये जर समजा पेट्रोल कमी झालं असतं, डिझेल कमी झालं असतं तर महागाई कमी झाली असती. एक्झॅक्टली. मी हळवणकर साहेब या मुद्द्यावरती तुम्हाला मी विचारणार होतो. ही वस्तुस्थिती आहे, ही सार्वत्रिक तक्रार आहे की अच्छे दिनची तुम्ही घोषणा केली पण प्रत्यक्षामध्ये लोकांच्या पदरी काय पडलं याचं कधी तुम्ही मूल्यमापन करताय का? महागाई आज तशीच आहे, किंवा वाढतच चाललेली आहे. ज्या महागाईच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणुकीच्या वेळी रान उठवलं होतं त्यानंतर तुम्ही काय केलं? आता मगाशी बाईंनी सांगितलं की तूर डाळ 220 रुपये 250 रुपये झाली आणि ती तशी व्हावी याच्यासाठी सुद्धा काही प्रयत्न झाले. आज ही तूर डाळ त्या किमतीच्या खाली 150 रुपयाच्या वर तूर डाळीचे रेट असतील. 200च्या वर तूर डाळ सोडली तर सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव बाजारामध्ये स्टेबल आहेत. अरे बापरे. कशाचेही भाव वाढलेले नाहीत. एक तूर डाळ सोडली, तूर डाळीचं उत्पन्नच कमी झाल्यामुळे बाकी सगळ्या अन्नधान्याच्या वस्तूचे भाव जे कमी व्हायला पाहिजे ते झाले नाहीत. त्या मताशी मी सहमत आहे. जी अपेक्षा होती लोकांची की काँग्रेसच्या काळामध्ये सातत्याने दरवाढ होत होती, मोदी यांनी या काळामध्ये ही दरवाढीला फक्त एक डाळ हा जर एक ॲटम सोडला तर सर्व वस्तूंचे भाव हे स्थिर करण्यामध्ये यश मिळाले. पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे वाढले नाहीत, ते कमी करता आले असते. ते आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे त्याचं श्रेय काही मोदी सरकारला मिळणार, मोदी सरकारला मिळणार नाही की त्या वादात किंवा त्या खोलामध्ये मी जात नाही. फायदे गरिबापर्यंत पोहोचवा असं म्हणतोय. त्याच्या काय गरीबाकडे फायदे खोली कसली आली त्याला? गरीबाकडे फायदे पोहोचवायचे झाले तर गरिबांना, सामान्य माणसाला महागाईचा जो भस्मासूर लागलेला होता त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये यश मिळवलंय सरकारला. कसल्या अर्थाने? आणि यांचं म्हणणं आहे की महागाई वाढली नाही, दर कमी करता आले नाहीत, पण महागाई महागाई सोडा. पण मी पेट्रोल एकच मिनिट. काय झालंय की
कित्येक वेळेला असं होतं, मी कष्टकऱ्यांचं नेतृत्व करतो, मला हे माहिती आहे, कामगार संघटनांचा अनेक नेतृत्व करतो. त्यांचा जो निर्देशांक येतो ज्याला आपण महागाई म्हणतो, आता म्हणजे पाय कुठे आहेत सांगा मला तुमचे. कारण महागाई निर्देशांक जर आपण गेल्या 20 वर्षाचं बघितलं असेल, तो कुठे गेलाय हे मी सांगण्याची आवश्यकता आहे का? बरं भाई मला फक्त तूर डाळ सोडून एका गोष्टीचे भाव हे सांगा की काँग्रेसच्या काळामध्ये हे होते आणि आता हे. एक गोष्टीचे सांगा. एक नाही 100 देईन मी तुम्हाला. तुम्हाला ते चार्टच देतो, तो एकदा बघा, तो एकदा व्यवस्थित एक चष्मा सांगा लावून भाई, बघा. चार्ट राहून दे. नाही तुम्ही दुर्बीण शोधताय फक्त तूर डाळ वाढली, तूर डाळ वाढली, तूर अरे डाळ वाढली. सगळंच वाढलंय की हो. कारण ही जी आता तुमचं सरकार आहे दोन्ही ठिकाणी, महागाई निर्देशांक हे सरकार कॅल्क्युलेट करतं, भाई जगताप करत नाही, विरोधी पक्ष नेता नाही करत. तो काँग्रेसच्या वेळामध्ये काय होता तो निर्देशांक आणि आता काय आहे ते पॅरामीटर आहे हो महागाईचं. आता माफ करा मला, पण मला असं वाटतं की तुम्हाला कदाचित तेवढ्याच पैशामध्ये मिळत असेल, गरीबाला नाही मिळत. तुम्हाला कदाचित 100 रुपयामध्ये डाळ मिळत असेल, गरीबाला नाही मिळत. तुम्हाला कदाचित काँग्रेसच्या काळामध्ये असलेल्या किमती स्थिर ठेवून तुमच्या घरामध्ये रेशन येत असेल, गरीबाच्या घरात येत नाही, माझ्याही घरात येत नाही. त्यामुळे तुमचे आजचे दिन आहेतच. आम्ही हे म्हणतोच आहोत तुमचे आजचे दिन आहेत, गरीबाच्या आजचे दिन आहेत असं आम्ही म्हणतोय. मला असं वाटतंय की स्वस्ताय हा मुद्दा काय आहे की कुठल्याही सरकारने कितीही सांगितलं तरी होणं शक्य दर नसतं. वाढत जातात. इन्फ्लेशन हा विकासासाठी एक आवश्यक गोष्ट असते, हे सगळ्यात जगाला माहिती आहे. त्यामुळे दर वाढत जाणार, त्याच्यावर खूप डिबेट करायचं काही कारण नाही. ते नाही म्हणतात आहेत म्हणून. दूध डाळीचा दर हा नाही, म्हणजे मी प्रचंड वाढला आणि नियंत्रण त्याचं ठेवलं असं समाधान करायचं काही कारण नाही. पण तेलाच्या संदर्भात 2 लाख कोटी रुपये सरकारचे वाचले एका वर्षात. ते कुठे 2 लाख गेले? कोटी रुपये. आणि त्याच्यावर तुम्ही काँग्रेसच्या काळात होतं त्याच्या दुप्पट एक्साईज वाढवला पेट्रोलवर आणि जवळपास तिप्पट वाढवला डिझेलवर. आता यातनं जो प्रचंड पैसा तयार झाला तो तुम्ही फक्त बुक्स क्लिअर करायला वापरत आहे. हो एक्झॅक्टली. तुम्ही कशासाठी वापरत आहे? फिजिकल डिफिसिट कमी करायला वापरत आहे. तर हे कुठंतरी कल्याणकारी योजनांच्या मागे जायला पाहिजे आणि तिथं तुमची क्रिएटिव्हिटी दिसायला पाहिजे. ती कुठं केंद्राच्या पातळीवर दिसत नाही. हा खरा आक्षेप घ्यायला पाहिजे सरकारवर, तो हा घ्यायला पाहिजे. हरवंडर साहेब, हा आणखीन एक मुद्दा आहे की मोदी सरकार असेल किंवा राज्यातील फडणवीस सरकार असेल, हे कामगारांचे विरोधी, गोरगरिबांचे विरोधी आहे, आणखीन ते भांडवलदारांच्या बाजूने आहे, उद्योजकांच्या बाजूने आहे, असा जो वारंवार आक्षेप होतोय, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, तो ॲक्सेप्ट त्यांचा कायम असणारच आहे. विरोधक म्हटल्यानंतर ती काँग्रेस जन जे आहेत 60 वर्षे राज्य केल्यानंतर त्यांना हा तूर डाळ किंवा 1-2-3 मुद्दे सोडले तर चिक्की घोटाळा असे 2-3 मुद्दे, डिग्री घोटाळा, बघा, अजून आठवा, मी सांगतो ना, मला पाठ आहेत. बाबा, हे 5-6 मुद्दे सोडले तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जनतेचा आक्षेप नाही. जनता ही सरकारशी कनेक्ट आहे, ही मला एका मुद्द्यावरनं या ठिकाणी तुम्हाला लक्षात आणून द्यायची आहे. मोदींनी आवाहन केलं की भाई जगतापच्या घरात भाई जगतापांच्या घरामध्ये रेशन येत नाही किंवा त्यांना या महागाईच्या काळामध्ये जगणं मुश्किल आहे, त्यांच्या घरात किंवा माझ्या घरामध्ये महागाईच्या काळामध्ये सुद्धा रेशनिंगच्या दरामध्ये वस्तू येतात, असं नाही आहे. मोदींनी सांगितलं की ज्या माणसांना ही सबसिडी नको आहे, अवॉर्ड करायची आहे, त्यांनी जर ती सबसिडी अवॉर्ड केली तर मला एका गरीबाच्या घरामध्ये मोफत तो गॅस सिलेंडर देता येईल. 65 लाख लोकांनी सबसिडी परत केली आणि साधारणतः 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त हे पैसे सरकारच्या तिजोरीमध्ये पण ते तिजोरीचे पैसे जमा झाले, त्याचा गोरगरिबांना उपयोग कधी होणार? होतोय ना. जे म्हणतात त्याचा बेनिफिट कधी मिळणार? ऐका ना, गोरगरिबांना ज्या गोष्टी अम्युनिटी प्राथमिक देणं आवश्यक आहे, 2020 पर्यंत या देशातल्या एकाही माणसाच्या घरामध्ये शौचालय नाही असं होणार नाही, असं मोदीजींनी सांगितलं आणि त्या दिशेने काम सुरू केलं. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन ग्राउंडवर चेक करा. आणि जर एखादं सरकार किंवा एखादा देशाचा प्रधानमंत्री आव्हान करतो त्यावेळेला जनता जर प्रतिसाद देत असेल किंवा केंद्र सरकारचं माय गव्हर्नमेंट हे जर पोर्टल आहे त्याच्यावर 18 कोटी रुपये जर 18 कोटी लोक जर कनेक्ट होत असतील तर या सरकारविषयी जनतेमध्ये समाधानाचं वातावरण आहे. जनता सरकारच्या धोरणाच्या प्रमाणे चालू आहे. हा फक्त मीडियामध्ये आणि विरोधी पक्षांनी केलेला हा कांगावा आहे. आजचे दिन 60 वर्षामध्ये यांना हिशोब विचारला नाही, मोदीजींना 24 महिन्यामध्ये विचारतायत. मोदीजींना 5 वर्षानंतर तुम्ही भाई ज्यावेळेला बघाल त्यावेळेला खरोखर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आजचे दिन आले. भाई, मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की आपण ही चर्चा करणं खरं तर 3-4 तास नाही, अजून कित्येक तास चालू शकेल. मला वेळेचं बंधन असल्यामुळे थोडंसं समाप्त करतो मी. मला तुम्हाला विचारायचं एवढंच की मोदी सरकारबद्दल अनेक आक्षेप आहेत, परंतु नरेंद्र मोदी म्हणून
त्यांनी गेल्या 22 महिन्यामध्ये जवळपास 26 परदेशी दौरे केले. त्याच्याबद्दल सुद्धा वारंवार आक्षेप होतो, त्याच्याबद्दल टीका होते. पण जर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर त्या दौऱ्यातून आपल्याला काही चांगलं फलित नजीकच्या काळात मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? त्यात आता विरोधी पक्ष म्हणून विचार करू नका. एक गोष्ट अशी आहे की एखाद्या राष्ट्राध्यक्ष परदेशामध्ये जाणं, आणि याच्याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध झाली होती की यापूर्वी भारताच्या कुठल्या पंतप्रधानांनी किंवा जगभरातल्या कुठल्या कुठल्या राष्ट्राध्यक्षांनी किती किती दौरे केले त्याची आकडेवारी आहे. नाही, माझं म्हणणं असं आहे की ते चुकीचं आहे असं आम्ही म्हटलं नाही. प्रमाण त्या बाबतीमध्ये आणि त्याचा आउटकम, ओबामांना मिठी मारल्यावर इथे जर काय मिळालं असेल तर मान्य आहे. आखाती देशामध्ये जाऊन इथे डोळे लागवायची भाषा करायची आणि तिथल्या राजाच्या पायाला स्पर्श करायचा, त्याच्याने फायदा होत असेल देशाचा, केलं पाहिजे. तिथे जाऊन याच्यामध्ये फ्रान्समध्ये जाऊन किंवा फ्रान्सच्या लोकांची इथे कवायत करून ते चांगलं आहे की त्यांनाही आपल्या ताकदीचं दर्शन झालं पाहिजे, स्वागत आहे. परंतु त्यांच्याकडनं या देशाला काही जर तिकडून जर काही इन्व्हेस्टमेंट येत असेल केलं पाहिजे. माझा साधा प्रश्न असेल, 26 नव्हे, तुम्ही 126 करा, फक्त त्याचं मूल्यांकन करा. या देशाला काय मिळालं तेच मी तुम्हाला म्हणतोय की त्याचं काय मिळालं मूल्यांकन ते तुम्ही त्यांनी कधी करता सांगावं. का की मूल्यांकन न करताच टीका केली जाते? नाही ना. कारण त्याचे काही रिझल्ट असे लगेच दिसणारे नाहीये. नाही ना हो. ही प्रोसेस आहे नाही. आणि त्याची कुठेतरी सुरुवात झाली असं वाटतं. एक आहे की दौरे केले यात काही वाईट केलं नाही असं बाई म्हणतात, ते काय खरं आहे. आणि पंतप्रधान दौरे काय नाही तर कोणी करायचे, त्यामुळे ते केलेच पाहिजेत. त्यामध्ये लॉंग टर्म काही यील्ड मिळतील का? तर काही मिळतील. कारण मनमोहन सिंगांनी काय केला त्याची फळं मिळायला आता सुरुवात झाली. जगाने विरोध केला होता भाजपनं टीका नाही, केली. इव्हन राजीव गांधीने 91च्या वेळेला गॅट करार केला तेव्हा हे त्यावेळेस सगळ्यांनी विरोध होता सगळ्यांचा. Exactly. म्हणजे हे जगभर घडत आलेलं आहे की जेव्हा काळाच्या पुढे माणूस बघतो तेव्हा त्याला विरोध होतो. त्यामुळे मोदी आत्ता काय त्याची फळं लगेच मिळतील का ही अजिबात शक्यता नाही. पण त्याला दुसरी बाजू पण आहे की परराष्ट्र धोरण असं काय माणूस बदलला म्हणून बदलता येत नाही. ते देशाची एक कन्सिस्टन्सी असते ना. आणि तुम्ही असं म्हणजे विशेषतः पाकिस्तान घ्या समोर की तुम्ही आज तिथल्या पंतप्रधानांना बोलवणार, उद्या म्हणणार मी डोळ्याला कळत नाही, परवा त्यांच्या तिथं जाणार, मग हल्ला झाला की म्हणणार की आता पुन्हा थांबतो. याला कन्सिस्टन्सी म्हणत नाहीत. म्हणजे या माणसाला नेमकं मिळवायचं काय तेच कळत नाही. नेपाळमध्ये जाऊन तुम्ही मोदीचा जय जय काय होईल तिथल्या पंतप्रधानापेक्षा मोठा असं मॅनेज करता, त्याचं आपण कौतुक केलं. नेपाळमध्ये झालं काय? मेडिसन स्क्वेअर, नेपाळ नाही मेडिसिन स्क्वेअर सोडा, तो एक इव्हेंट होता. नाही, पण event. That is what I'm saying. नेपाळमध्ये हो. नेपाळमध्ये आपले पण relation तुम्हाला असं बिघडले. वाटतं का की या निमित्तानं भारताच्या पंतप्रधानांची जगभरामध्ये दखल घेतली जाते, पर्यायानं या देशाची नाही, दखल घेतली ते जाते काय वाईट आणि नाही. म्हणतो तो इव्हेंट असेल पण त्याच्यामुळे या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला ते सांगतो जातो. मी. आपण बदलला पॉझिटिव्हली का नाही घेत? बदलला का हे बघितलं पाहिजे. ते कशाच्या आधारे बघितलं पाहिजे? आपले त्या परकीय गुंतवणूक किती होतीये? परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत खूप काय म्हणजे खूप उत्साह वाटावा अशी आकडेवारी आता नाहीये. त्याला ग्लोबल रिसेशनचं कारण सांगितलं जाते, असू शकेल. मोठमोठे आकडे सांगितले जातात, ते अजून मटेरियलाइज झालेले नाहीत. एक भाग. दुसरा, हे जे जागतिक व्यापाराचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण जे काही मिळवलं होतं ते गमावायला सुरुवात झाली आहे. त्या पातळीवर जर बघितलं तर आपण बॅकफुटवर यायला लागलो की म्हणजे शेतीला किती सबसिडी द्यावी याच्यावर बंद यायला लागली आणि ती स्वीकारण्याला पर्याय नाही अशी परिस्थिती खताची बंद करायला आणले या लोकांनी. हवामानामध्ये जे काही काय ठरलं होतं सांगतात ते सगळं आता मागं पडायला लागलं. त्या ह्याच्यावर आपण मागं यायला लागलो. नव्यानं काय चांगलं काय घडलं असेल तर अमेरिकेबरोबर किंवा पाश्चात्य जगाबरोबर अधिक चांगल्या पद्धतीने जोडायला लागलो. फ्रान्सनं विमानं द्यायला तयारी दाखवली. यासारख्या पूर्वी 4 होती. गोष्टी नाही होती, पण ती आता मटेरियलाइज व्हायला. मी तेच म्हणतोय यात कन्सिस्टन्सी आहे, पण ती कन्सिस्टन्सी घेऊन निघालेत ना ते. त्याने तुमचं नाकारलं तर नाही, नाही. राफेलचं डील आधी पण सुरू होतं, एक पण आपण ते सगळ्यांनी conclusionला निघाले का नाही? म्हणजे भाईने असेल आणि संपादक साहेबांनी पण असेल दिलदारपणाने मान्य केलं पाहिजे की गेल्या 60 वर्षामध्ये अनेक पंतप्रधान विदेशी दौऱ्यावर गेले. मनमोहन सिंग पण 10 वर्षामध्ये परदेशी दौऱ्यावर गेले. 700 कोटी रुपयाचा खर्च झाला, आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. आणि मोदीसुद्धा 16 ते 20 देशामध्ये गेले, 37 कोटीचा खर्च झाला. 2 लाख कोटीची गुंतवणूक त्यांनी भारतामध्ये आणली आणि जगभरामध्ये जिथं जिथं प्रधानमंत्री गेले तिथं तिथं देशातल्या लोकांना एकसंघ करून भारताशी त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला गेला. केवळ ते विदेशी गुंतवणुकीच्या निमित्तानं गेलेले नाहीत, तिथल्या भारतीयांना असं वाटायला लागलं की आता आपल्याला भारत देश हा अशा पद्धतीचा देशाला प्रधानमंत्री मिळाला की त्या देशामध्ये जाऊन आपलं स्किल आहे या देशामध्ये आपल्याला निर्माण करून मेड इन जापान, मेड इन चायना हे जे आपलं स्किल ब्रेन हा ड्रेन होत होता तो मोदीजींनी जाऊन हा सगळा मोबिलाईज करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि टी व्हीच्या माध्यमातून आता काय झाकून नाही आहे. पूर्वीचे पंतप्रधान गेल्यानंतर समजत नव्हतं की ते कुठे गेलेत, कुठल्या हॉटेलमध्ये राहिलेत, काय नाहीत. मोदीच्या एक एक मिनिटाचं मूल्यांकन आणि जेवढ्या वेळा मोदी गेलेत तेवढा एक एक मिनिट त्यांनी देशसेवेसाठी लावलेला आहे. हे दिलदारपणाने मान्य केलं पाहिजे.
ठीक आहे. याचा अर्थ मागच्या पंतप्रधानांनी तो काय वेळ लावला नाही असं नाही, असं मी म्हणत नाही, असं मी अजिबात नाकारत नाही. तेवढेच नाही, आता त्यावेळेला त्याचं मी valuation एकदा सक्षम आता करणं नव्हता. पण योग्य नाही मला असं वाटतंय मला की- वाटतं 37 कोटी रुपये हे एकाच दौऱ्यावरचे त्यांचे खर्च झालेले, एका दौऱ्यावरचे छोट्या, त्याची आकडेवारी आली. मी त्याच्यात जात नाही. खर्च सोडा. खर्च सोडा. देशाचा पंतप्रधान हा परदेशात जाणं आवश्यक आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी असेल, आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान असेल, ते सगळं आणणं गरजेचं आहे. फक्त आपल्या गरजा बघून ते सगळं व्हावं अशी एक अपेक्षा असते. एकच साधं उदाहरण सांगतो, जे की इतकं वाईट आणि इतकं धोकादायक आहे भविष्यामध्ये, की आपल्याला माहिती असेल इन्फिल्ट्रेशन जे होतं इकडून, ते पठाणकोट आणि त्या भागात त्या हायवेवर कधीच होत नव्हतं. नेवर, 20 वर्षामध्ये कधी झालं नाही. त्यांनी जेव्हा घोषणा केली, उन्होंने आंख बताई तो हम हे करेंगे, 1 गोली के बाद 10 गोली, त्याने त्या पठाणकोटच्या ह्याच्याने आतमध्ये घुसून पोलीस स्टेशन उद्ध्वस्त करून टाकलं. गुरदासपूर काय झालं हो? गुरदासपूर तर नंतर गुरदासपूर आधी नंतर पठाणकोट. पठाणकोट नंतर गुरदासपूरला. हे काय होतं, आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय ज्याला नीती हा एक वेगळा विषय आहे. तो वर्षानुवर्ष चालत येतो. तो एका माणसाने फार बदल होतो असा नाही. तो एखाद्या माणसाच्या स्किलमुळे त्याच्यामध्ये अधिक गती येते, हे मी मान्य करतो. परंतु ती गती तारक की मारक हाही विषय आहे, देशाचा विषय आहे हो. म्हणजे तिथे तुम्ही नुसती मार्केटिंग करून नाही चालणार ना. जे मार्ग कायमस्वरूपी बंद झाले होते गेल्या 25 वर्षामध्ये, त्याही मार्गाने आज आतंकवादी घुसायला लागले. आता याच्यामध्ये पठाणकोटमध्ये तो जो ACP पकडला गेलाय, तो हे जर म्हणजे मला तो आता मीडिया म्हणून मी तो शब्द वापरत नाही, त्याची गाडी पकडली जाते, त्याचा कूक त्याच्याबरोबर, त्या एक व्यापारी त्याच्याबरोबर, देशाचे पंतप्रधान याच्यामध्ये जातात पाकिस्तानमध्ये, जे देशाच्या गृहमंत्र्यांना माहित नाही हे त्यांनी सांगितलेलं वाक्य आहे. आणि तिथे एक व्यापारी त्यांचं स्वागत आला तिथे याच्यावर आहे. एवढी सिक्रेसी आणि एवढी हे कशाचं? देशाच्या पंतप्रधानांनी खुल्याने सांगायला पाहिजे. 56 इंचाची छाती आहे त्यांची, त्याने असं सांगायला पाहिजे मी तिथे हे केलं म्हणून. काय अडचण काय? आणि त्यामुळे या बाबतीमध्ये कधीही तुम्ही चर्चेला बोलवा, आपण फार चांगली चर्चा करू. नाही, आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. आणि त्यापूर्वी माझा वेळ खूपच आता कमी उरलेला आहे. मला एकच विचारायचंय काँग्रेसबद्दल. आज काँग्रेसचं नेतृत्व किंवा काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम करत असताना तुमच्या पक्षामध्ये आता पंतप्रधानासाठी लोकांनी स्वीकारेल असा चेहरा कुठला वाटतो तुम्हाला? राहुल गांधी. सांगितलं एका मिनिटात फटाक करून. नाही, मला माझं म्हणणं आहे की आता तो काही मुद्दा नाहीये. आणि मागच्या वेळेला त्यांनी अजून 3 वर्ष तरी आहेत मागच्या निवडणुकांना. निवडणुकीत पण त्यांनी राहुल गांधी आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे असं काही सांगितलं नव्हतं. हम्म. तुम्ही सांगितलं असेल पण पक्षाने नव्हतं मी सांगितलं. प्रवक्ता आहे. पक्ष जाहीरपणे असं म्हणत होता की हे संसदीय, मला पक्षाची भूमिका मी सांगितली. नाही पक्ष असं म्हणत होता की संसदीय पक्ष ठरवतो, हे अशा पद्धतीनं प्रोजेक्ट करणं अगदी चुकीचं आहे. काय अध्यक्ष पद्धत नवी वैग, हे तुमचे आर्ग्युमेंट होते पक्षाचे. त्यावेळेला राहुल गांधींना तुम्ही नाही, पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केलेलं तो नव्हतं. मुद्दा नाही. माझ्या मते काँग्रेस आणखी भाजप यांचे फक्त रोल लेवल झालेत. हे अशी पण टीका व्हायला लागली की हे UPA हे आहे की काय. आता इतक्या लोक अशी टीका करू नये, पण व्हायला लागली भाजप. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची भूमिका काय आहे, जे भाजपने केलं की प्रत्येक गोष्ट आम्ही आणून पाडू. विरोधकाचं कामच आहे विरोध करणं, पण कुठल्या टप्प्यावर आणि कितीपर्यंत. आणि त्याचा दुसरा भाग असा आहे की तुम्हाला इतकं आणि mandate मग मिळालं, संसद चालूच द्यायची नाही, कामकाज होऊच द्यायचं इतकं नाही. मॅन्डेट मिळाल्यानंतर ते काय? त्यांनी केलं तेच पुण्य. तेच काँग्रेस नाही, करते. exactly, exactly. तेच आता तेच पवार मी साहेब बोलतोय की म्हणतायत त्यांचंही- की त्यांनी जे केलं तोच कित्ता आता काँग्रेस त्यांचंही केलं होतं. त्यांचंही पाप आहे आणि तुमचंही पाप आहे. ते पापाला पुण्य म्हणायचं काही कारण नाही, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट, ते करण्यासाठी एक किमान डायलॉग लागतो. आता तुमचं संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये GSTचा मुद्दा आहे. हो. आणि तुम्ही अरुणाचलचं सरकार भाग कसं करता? हे कसलं, म्हणजे हे कसलं राजकारण आहे? हे डायलॉग करायचा का? असंच केल्यानंतर तो पक्ष तुमच्या विरोधात जाणार, दुसरं काय करणार? म्हणजे कुरघोडीचं राजकारणामध्ये मग विकासाचे प्रश्न मागेच पडणार. सुडाचं कुरघोडी हा वेगळा विषय आणि सुड हे हा पॉलिटिकल वेगळा मॅनेजमेंट नावाचं एक प्रकरण असते ना. तुम्ही सातत्यानं असं म्हणता की पंचायतीपासून संसदेपर्यंत फक्त भाजप असेल, असं जगात कुठे झालंय का हो? असं होत नाही ना. म्हणजे राजकारणात विरोधाची पण स्पेस असते. विषय. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते 4थ्या नंबरवर आले. तो वेगळा भाग, पण असं कसा वेगळा? उघडपणे बोलायचं पण नसतं तुम्ही ना. पंचायत उघड झालं ना. आता ज्या निवडणुका झाल्या 1 महिन्यापूर्वी, स्थानिक स्वराज्य संस्था, त्या आपल्या पंचायत याच्या नगरपालिकेच्या आणि नगरपंचायत वगैरे, त्याच्यामध्ये
काँग्रेस 1 नंबरवर आहे, हो. 2 नंबरवर राष्ट्रवादी आहे, 3 नंबरवर शिवसेना. शिवसेना आहे आणि हे 24 हे घेऊन नाही, हे कमी जागांचे झाले होते. त्याच्या अगोदर भाजप 1 नंबरला होते. नाही, पण एक गोष्ट आहे, एक गोष्ट कधीच आहे नव्हती. की मला आता असं वाटतं या चर्चेचा समाप करताना कधीच करताना नव्हती. की या विषयावरती बोलेल तितकं कमी आहे. अनेक मुद्दे आहेत, काँग्रेसबद्दल आहेत, भाजपाबद्दल आहेत आणि आता पवार सर म्हणले त्या पद्धतीनं की कोण कुणाचा कित्ता गिरवतोय याचा आता अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे. पण एक आहे, अच्छे दिन ही घोषणा करून ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार आलं, त्यानंतर केंद्रात नरेंद्र आणि देशात राज्यात देवेंद्र ही घोषणा घेऊन राज्यामध्ये फडणवीस सरकार आलं. या सरकारनं दिलेल्या जे काही आश्वासनं आहेत ती आश्वासनांची नेमकी पूर्तता होणार आहे का, होतीये का, याचा फैसला, याचा निर्णय मतदार सुद्धा घेतील. कारण आता लोक हुशार आहेत, म्हणजे ते कुणाच्याही मागं जात नाहीत, ते वेळच्या वेळी व्यवस्थित प्रत्येकाला जागा दाखवून देतात. त्यामुळे मला वाटतं आता मगाशी पवार सर म्हणले त्या पद्धतीनं की 60 महिन्यातले 20 महिने म्हणजे 1/3 कालावधी तुमचा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे 60 महिने तुम्ही मागितले होते लोकांकडे, लोकांनी तुम्हाला दिलेले आहेत, 20 महिने पूर्ण झालेले आहेत. भाई म्हणतात तसं त्याच्याबद्दलची सुरुवातही आम्हाला कुठे दिसत नाहीये. ती करा. या सगळ्याचा आणि ते कुठेतरी विचार द्या केल्यानंतर तुम्ही लोकांना. मला असं वाटतं की लोकच निर्णय घेतील. पुढची निवडणूक 3 वर्षानंतर होणार आहे, 3.5 वर्षानंतर राज्यातली आहे. त्यावेळेला भाईंचं म्हणणं खरं की हळवणकर साहेबांचं खरं हे आपल्याला दिसून येईल. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे 3ही मान्यवर आले, याबद्दल मी तिघांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.